बाळा, आज आम्ही तुला एक गुपित सांगणार आहोत. आज तुझ्या चेहऱ्यावर खूप शांतता आहे. आज तुझ्या डोळ्यात खूप आत्मविश्वासाचे तेज आहे. तुझ्या वागण्यात स्थैर्य आलेले आहे. आणि या सर्व गोष्टी, हे सर्व बदल असेच आपोआप आलेले नाहीत, तर हे बदल घडण्यासाठी तुझी खूप मोठी तपस्या ही फलीभूत झालेली आहे. त्यासाठी तुम्ही खूप सारे अपमान, खूप साऱ्या अवहेलना या सहन केलेल्या आहेत. आज तुम्ही बदलत आहात. तुम्ही जागे होत आहात. तुम्ही तुमच्या स्वतःला ओळखायला लागलेले आहात. आणि हे पाहून आजपर्यंत जे लोक तुला कमी लेखत होते, तुला अपयशी समजत होते, तुझ्या वेदनांवर हसत होते, आज तेच लोक तुझ्यात झालेला हा बदल पाहून खूप आश्चर्यचकित झालेले आहेत. तुझे विरोधक खूप चिंतेमध्ये पडलेले आहेत. बाळांनो, जो माणूस तुम्हाला नेहमी अंधारात पाहत असतो, तुमचे तेज, तुमचा प्रकाश त्या लोकांना सहन होतच नाही. जेव्हा तुम्ही रडत होता तेव्हा या लोकांना खूप आनंद होत होता. त्यांना तुमचे अश्रू पाहून खूप समाधान वाटत होते. जेव्हा तुम्ही हरलेला आहे असे त्यांना वाटत होते तेव्हा त्यांना खूप आनंद होत होता. पण आज परिस्थिती बदललेली आहे. आज तू शांत आहेस. तू हसत आहेस. आज तुम्ही स्वतःशी जोडलेला आहात. आणि तुमच्यात झालेला हाच बदल त्यांच्या भीतीचे कारण बनलेला आहे. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांचा प्रश्न बनलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही आनंदी होता त्यांना त्रास होतो. कारण आज तुझा आनंद हा कोणा दुसऱ्यावर अवलंबून नाही, तर हा तुझा आनंद बाहेरचा नाही, तर तो तुझ्या आतून येत आहे. आणि लक्षात ठेव, जो माणूस आतून भरलेला असतो त्याला कोणीही तोडू शकत नाही. म्हणूनच आज ते लोक तुझ्या आनंदाचे कारण काय आहे, तुझ्यात एवढा बदल कसा काय झाला, हे ते लोक शोधत आहेत. तुझ्या यशामागे शंका घेत आहेत. तुझ्या शांततेमागे अभिनय पाहत आहेत. पण बाळा, सत्य हे कधीच लपून राहत नाही. ते एक ना एक दिवस बाहेर येतेच. प्रत्येकाचे दिवस येतात. आता तुझा दिवस आलेला आहे. बाळा, आज तू जे बदल अनुभवत आहेस तो फक्त तुझा नाही, तो तुझ्या ईश्वराचा निर्णय आहे. तुझ्या संयमाचे फळ तुला मिळायला लागलेले आहे. तुझ्या अश्रूंची प्रार्थना ही बनलेली आहे. तुझ्या वेदनांनी तुला खूप मजबूत केलेले आहे. ज्याने वेदना सहन केलेल्या असतात तोच माणूस स्थैर्य धारण करू शकतो. आज तुझा आत्मा मजबूत बनलेला आहे. आणि हेच तुझ्या खऱ्या अर्थाने यश आहे. बाळांनो, खरे तर आयुष्यात विरोधक असणे म्हणजे तुम्ही योग्य मार्गावर आहात हे सिद्ध होत असते. झाडाला फळे लागल्यावरच त्या झाडाला लोक दगड मारतात. त्यामुळे आज लोक तुझी चर्चा करत असतील, तुझ्या मागे बोलत असतील, तुला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतील, तर तुम्ही समजून जावा की तुम्ही योग्य दिशेने चाललेला आहात. कारण अपयशी माणसाला कोणीही विरोध करत नसतो, हे समजून घ्या. त्यामुळे बाळा, आता तुला काहीही सिद्ध करायची गरज नाही. तुला फक्त शांत राहायचे आहे, नम्र राहायचे आहे, संयम राखायचा आहे आणि स्वतःशीच तुला प्रामाणिक राहायचे आहे. या गोष्टी फक्त तू कर. तुझे आयुष्यच तुझे उत्तर बनेल. आज नाही तर उद्या तेच तुझे विरोधक तुझ्या यशाकडे पाहून गप्प बसतील. आणि बाळा, तू काळजी करू नकोस. तुझी ही आई नेहमी तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे. तुझ्यात हा जो बदल होत आहे तो तू थांबवू नकोस. आता तुझी प्रगती कोणीही रोखू शकत नाही. तुझा आनंद कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. कारण तुम्ही आता तुमच्या स्वतःशी जोडले गेलेले आहात. आणि जो स्वतःशी जोडला जातो
त्याला ईश्वर स्वतः मार्ग दाखवतो. त्यामुळे बाळा, तुझ्यात होत असलेला हा बदल पाहून, तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तुझे विरोधक हे खूप चिंतेमध्ये आहेत. त्यामुळे तू काळजी करू नकोस. असेच तुझ्या मार्गावर तू चालत राहा. तुझे कल्याणच होणार. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळांनो, जेव्हा तुम्ही मौन बाळगता, जेव्हा बोलणे थांबवता, शांत राहता, तेव्हा सत्य बोलायला लागते. आता तुम्ही कोणालाही उत्तरे देत नाही. कोणत्याही गोष्टीचे स्पष्टीकरण तुम्ही आता कोणालाही देत बसत नाही. कोणाशीही तुम्ही वाद घालत बसत नाही. आणि हा तुमच्यातील बदल पाहून तुमचे विरोधक अधिक अस्वस्थ होत आहेत. कारण कमकुवत माणूस हा ओरडतो आणि मजबूत माणूस हा शांत राहतो. आता तुम्ही मजबूत बनलेला आहात, शांत झालेला आहात. बाळा, तुझे हे मौन हे अहंकार नाही, तर ते तुझ्या आत्मविश्वासाचे लक्षण आहे. लोकांना तुझा बदल दुखावत आहे. तुझ्यात होणारा बदल, तुझी होत असलेली प्रगती ही पाहून त्यांना त्यांच्या स्वतःची कमतरता आठवत आहे. तुम्ही पुढे निघून गेला आणि ते मात्र अजूनही त्या तक्रारींमध्येच अडकलेले आहेत. बाळा, तू आनंद शोधलास, शांतता शोधलीस आणि तुझे विरोधक अजूनही दोष शोधत आहेत. म्हणून ते अजूनही अस्वस्थ आहेत. तुझा होणारा विकास त्यांना कमीपणाची जाणीव करून देत आहे. तुझी शांत प्रगती त्यांचा गोंधळ वाढवत आहे. कारण तू कोणालाही न दुखवता वाढत आहेस. कोणालाही खाली न ओढता पुढे जात आहेस. कोणालाही दोष न देता स्वतःवर काम करत आहेस. आणि तुझी ही उंची, तुझी ही प्रगती प्रत्येकाला सहन होणार नाही. त्यामुळे जे तुला थांबवू शकले नाहीत, ते तुला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. जेव्हा लोक तुमची वाट रोखू शकत नाहीत, तेव्हा ते तुमचे नाव खराब करण्याचा प्रयत्न करतात. ते तुमच्याविषयी खोटे पसरवतात. तुमच्या विरुद्ध षडयंत्र रचतात, अफवा पसरवतात. ते तुमच्या शांततेला तुमची कमजोरी म्हणतील. पण त्यांना हे माहिती नाही की सत्य हे शांत असते आणि खोटे हे गोंगाट करत असते, अफवा पसरवत असते. बाळा, आता तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव. प्रतिक्रिया देणे हे तुझे काम नाही. दिशा ठरवणे हे तुझे काम आहे. तुम्ही जर त्यांना प्रतिक्रिया दिला तर तुम्ही त्यांच्याच पातळीवर येता. पण जर तुम्ही शांत राहिला तर ते स्वतः उघडे पडतील. हे लक्षात ठेवा. आज जे तुझ्या शांततेला हसत आहेत, ते उद्या तुझ्या यशाकडे पाहून, तुझ्या स्थैर्याकडे पाहून, तुझ्या उंचीसमोर उभे राहून ते लोक शब्दही काढू शकणार नाहीत. त्यामुळे बाळा, असेच तुम्ही नेहमी शांत राहा. तुमच्या स्वतःवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा. आमच्या योजनेवर पूर्ण विश्वास ठेवा. जे योग्य असते, जे सत्य असते, ते कधीच ओरडत नाही. ते काही केल्या घडतेच, समोर येतेच. त्यामुळे काळजी करू नकोस, भिवू नकोस. मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा आहे. तुझ्यावर जळणाऱ्यांना जळू दे आणि तुला वाईट बोलणाऱ्यांकडे, तुझ्यावर हसणाऱ्यांकडे तू लक्ष देऊ नकोस. असेच शांत, स्थिर आणि आनंदाने तुझे जीवन तू जग. तुझे सर्व चांगलेच होणार. विश्वास ठेव. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली, तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी
स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ. तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो. आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा. आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.